आज ज्या परिस्थितीच्या बातम्या केज तालुक्यातील विलास घुले यांच्या मर्डर संदर्भात येत आहेत, विलास घुलेचा मर्डर ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. ही घटना घडाय नको, पण ही घडली. घडल्याच्या नंतर जे कुणी आरोपी याच्यात आहेत, या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि जे जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एवढंच नाही तर या घटनेशी माझा संबंध आहे असंही जोडलं जात आहे. एवढंच नाही तर या घटनेशी माझ्या मुलाचा संबंध आहे असंही जोडलं जात आहे. पण माझी मायबाप पोलीस यंत्रणा आणि एसपी साहेब यांना विनंती आहे की आमचे काय चेक करायचे ते सीडीआर असतील, आमचे लोकेशन असतील, सर्व काही चेक करा. आम्ही जर त्याच्यात दोषी असलो, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही दोषी आहे, तर आमच्यावर कारवाई करायला तुम्हाला मुभा आहे. मी खासदार म्हणून तुम्हाला एखादी गोष्टीची अडचण येत असेल किंवा खासदाराचा सीडीआर कसा तपासा, तर ते तपासण्यासाठी तुम्हाला लिगली काही अडचण येत असेल तर माझी तुम्हाला परमिशन आहे की तुम्ही ते तपासू शकता. तपासा, माझे तपासा, माझ्या मुलाचे तपासा, पण जी सत्यता आहे ते समोर आणा आणि जे दोषी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि दुसरी माझी मागणी एक आहे की ह्या प्रकरणाची सुरुवात कशी झाली, ह्याचं मूळ कारण काय, हे भांडणं कशामुळे झालं, कशामुळं, ज्या की ह्या माने नावाचा व्यक्ती त्याला मारायला हे जी कोण आलेले असतील आरोपी, हे का आले, त्याचं काहीतरी मूळ असेल. उगाच कुणी कुणाला मारायला आलं तर ते मूळ काय हे सुद्धा सुदूर तुमच्या तपासामध्ये जी येईल ती सर्व जनतेसमोर ठेवलं पाहिजे. आणि त्या तपासून ते काय झालं. आणि मग हा विलास सोडवायला गेला, तर सोडवायला गेला असताना त्याला मारलं, पण त्याचे सोडविणाराचा काय दोष आहे, त्याच्यात का मारलं, ही सुद्धा तपासात तुमच्या येईलच. समजा ही काय असेल ती सत्यता, ती सत्यता सुद्धा तुम्ही तपासून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि वारंवार आमची बदनामी केली जाते, आमचं नाव घेतलं जात आहे. आमचा कधी माझ्यावर आणखी यांची सुद्धा दाखल झाला नाही. आम्ही गुंडे प्रवृत्तीचा पार्श्वभूमी माझी आहे का, माझ्या मुलानं कधी कुणाला अरे म्हणलंय का, मुलगा माझा 21-22 वर्ष आता कसं तरी झालंय. एकच जमेची बाजू आहे माझ्यासाठी की माझा मुलगा हा सर्व कार्यक्रम वगैरे फिरतोय तालुक्यात, खासदाराच्या पाठीमागे घरातलं कोणी नाही तर तो घरातलं म्हणजे माझी फॅमिली, माझा जिल्हाच आहे. पण तरी पण एक ब्लड रिलेशन मधला म्हणून हा मुलगा सांभाळतोय. पण ह्याला कुठेतरी अडकावं अशी काही पार्श्वभूमी काही लोकांची आहे का काय, असा सुद्धा संशय येतोय. ठीक आहे, आमचं दोषी असेल तर करा, पण माझं एकच म्हणणं आहे की बाबा हे जर असं नसेल तर मग ह्यांना जी चेतावणी देत आहेत, लोकांना भडकावतायत, म्हणजे एवढे काय म्हणतात त्या चेतावणीवर भाषणे केली जात आहेत. ठीक आहे, त्यांनी त्यांची मागणी जे करतायत ती म्हणजे कुटुंबाची मागणी, कुटुंबाला न्याय, त्या विलासला न्याय हे मिळालाच पाहिजे. खासदार म्हणून एक त्या बीड जिल्ह्याचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा माझी जबाबदारी ती मिळायला पाहिजे. मी त्या भूमिकेत 100% आहे. पण माझी एकच म्हणणं आहे की जर कुणी असं चेतावणीवर काही करत असेल तर यांच्यावर पोलीस प्रशासन काही कारवाई करेल का, हे कोण कोण लोक आहेत त्याला कुणी तपासेल का, किंवा हे का होत आहे, अशा परिस्थितीला सुद्धा पोलीस यंत्रणेनं तपासून घेतलं पाहिजे. आणि त्यांच्यावर सुद्धा की अशा प्रकारचं प्रतिबंधक कायद्यानुसार किंवा त्यांच्यावर हे केलं पाहिजे, निर्बंध घातले पाहिजे की बाबा असं चेतावणीपूर्वक किंवा कुणाला भडकावण्याचं काम करू नका. जी सत्यता आहे ती समोर देऊ. आणि पोलिसांना माझी पूर्ण मुभा आहे की आमच्याविषयी काय चेक करायचे, काय तपासणी करायची, जे तुम्हाला कोणी विचारतील, जे काही आम्ही दिसू तिथं तुम्ही तपासणी करावी, एवढी माझी विनंती. प्रशासन याच्यात आणि पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने तपास करेल आणि जी दोषी त्याच्यावर कारवाई करेल. खूप खूप धन्यवाद.